Alright, so this is the last topic of your first lesson of science 2, which is the human evolution. आता human evolution मध्ये आपण आधी बघायला गेलो तर आपण बघितलं की जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे इट इज लाईक एनी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. असं म्हणतात की इट इज आपण स्टार्टिंगला पण बघितलेलं इट इज इव्हॉल्व फ्रॉम अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एका युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून तो इव्हॉल्व झाला. मग तेव्हापासून अबाउट 3.5 बिलियन इयर्स आहे, म्हणजे 350 करोड वर्षांपूर्वी हे सर्व झालं. देर वॉज अ स्मॉल ऑर्गॅनिझम और युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म. आणि त्यानंतर मग बरेच एव्होल्युशन होत होत बरेच ॲनिमल्स झाले, रेप्टाइल्स झाले, ते इन्व्हर्टिब्रेट्स, व्हर्टिब्रेट्स अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मॅमल्स झाले, देवर ॲक्वाटिक ॲनिमल्स, फिशेस वगैरे तयार झाल्या आणि नंतर मग ह्युमन्स कुठेतरी तयार झाले. आता आपण बघतो की बऱ्याच वर्षांपूर्वी डायनासॉर्स हा एक मोठा विषय असतो की डायनासॉर्स एक 7 करोड वर्षांपूर्वी एक्सटिंक्ट झाले, बरोबर. सो दॅट वॉज द लास्ट डायनासॉर्स अबाउट 7 करोड इयर्स. त्याच्या आधीपर्यंत डायनासॉर्स बऱ्याच वर्ष होते. त्याच्या आधी पण डायनासॉर्सच्या आधी पण काही गोष्टी असतील, काही ॲनिमल्स असतील जे एक्झिस्ट करत असतील वेगवेगळ्या टाईपचे. सो देर वर ॲनिमल्स लाईक these dinosaurs that got extinct due to the huge asteroid collision about 7 crores years ago. त्यानंतर मग there was an ape-like creature, ape-like animal that was evolved. ओके, ह्या ape-like animals ला आपण लेमर म्हणतो. लेमर म्हणजे काय, एक नॉर्मल जो मंकी असतो ना, त्या मंकीला ब्लॅक कलरचा फेस आणि व्हाईट कलरचे फर असतात. ओके, सो अशा प्रकारचा तो जो मंकी आहे तो इव्हॉल्व झाला आणि त्याच्यापासूनच आपण नंतर मग ह्युमन्समध्ये तब्दील झालो किंवा ह्युमन्समध्ये आपण कन्वर्ट झालो. सो दीज ॲनिमल्स ते त्या लेमर्स जे होते, अजून पण आपण लेमर्स बघतोच, बरोबर. तो ब्लॅक कलरचा फेस, त्यानंतर मग व्हाईट कलरचे फर असतात त्याला. मग अशा प्रकारचे जे मंकीज होते ते इव्हॉल्व झाले आणि अबाउट 4 crores इयर्स एगो त्यांची जी शेपूट होती, द टेल, इट गॉट डिसअपियर, ती पूर्णपणे कमी झाली. ओके, फर्दर द एव्होल्युशन गॉट टूक प्लेस. दॅट इज त्याच्यातले जे एप लाईक ॲनिमल्स होते, नंतर मग त्या लेमर्समध्ये पण काही चेंजेस होत गेले आणि ते त्यांच्यापासून काही एप लाईक ॲनिमल्स तयार झाले. ओके, सो दिस एप लाईक ॲनिमल्स आर नोन ॲज गिबन अँड ओरँगुटॅन अँड दे रीच साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. नॉर्थ ईस्ट एशियामध्ये पोहोचले आणि सदर्न एशियामध्ये पोहोचले. सदर्न एशिया म्हणजे मे बी थोडाफार इंडियाचा पार्ट. साऊथ ईस्ट नॉर्थ ईस्ट एशिया म्हणजे यू कॅन से अबाउट मंगोलिया किंवा जे चायनाचा पार्ट आहे तिथे पोहोचले. ओके, अँड दोज वर गिबन्स अँड ओरँगुटॅन. सो सम रिमेनिंग एप, बाकीचे जे एप्स आहेत ते आफ्रिकामध्येच राहिले. हे सगळे आफ्रिकामध्ये इव्हॉल्व झालेले. ओके, इनिशियली दे आर सेड टू बी इव्हॉल्ड इन आफ्रिका. म्हणजे आफ्रिकामध्ये जेव्हा इव्हॉल्व झाले जे एप लाईक स्ट्रक्चर्स होते ते 2.5 करोड वर्षांपूर्वी तेवढंच तिथेच राहिले. 2.5 करोड वर्षांपूर्वी हे सगळं झालं आणि ते तिथेच राहिले आणि दे गॉट लाईक इव्हॉल्ड इन टू सम सॉर्ट ऑफ चिंपॅन्झीज अँड ऑल द स्टफ. चिंपॅन्झी वगैरे बघतो ना आपण, त्या चिंपॅन्झीमध्ये ते इव्हॉल्व झाले. ओके, गोरिल्ला, चिंपॅन्झी त्यांच्यामध्ये इव्हॉल्व झाले. Now, evolution of some of the 2 crore years old species of ape seems to be occurred in a different way. आता 2 करोड वर्षांपूर्वी जे एप्स होते, कुठे पण बघा तुम्ही ज्या काय साईडचे जे एप्स होते त्या एप्समध्ये काही डिफरंट गोष्टी दिसून आल्या की त्यांच्यामध्ये आधीचे जे एप्स होते ते पायाचा जास्त यूज करायचे. त्यानंतर मग ते जे एप्स झाले तयार 2 करोड वर्षांपूर्वी ते त्यांच्या हाताचा उपयोग जास्त फूड खाण्यासाठी करायला लागले. ओके, मे बी देर वर लाईक फ्रूट्स वगैरे खात असतील, बट ते सर्वात जास्त त्यांचा हाताचा उपयोग करायचे. ओके, सो हे एव्होल्युशन कधी झालं, अबाउट 2 crores years ago. Then the evolution began like this की these apes started to live in the land and forest. लँडवरती राहायला लागले, जमिनीवरती राहायला लागले. पहिले ते ट्रीजवरती असायचे, नंतर मग ते जमिनीवरती राहायला लागले. कारण की नंतर मग ड्राय क्लायमेट आलं आणि ड्राय क्लायमेटमुळे पाणी नसल्यामुळे झाडं वगैरे पूर्ण थोडेफार डिफॉरेस्टेशन झालं. ओके, झाडं वगैरे पूर्ण नष्ट झाली आणि देअरफॉर दे वर लाईक त्यांना खाली जमिनीवरती येण्यासाठी भाग पडायला लागला. ओके, सो दे स्टार्टेड टू कम ऑन दी लँड आणि त्या लँडवरती ते चालायला सुरुवात झाली. नाव दिस लुमर बोन्स, त्यांच्या लुमर बोन्स जे होते, बॅकबोन्स जी होती ती थोडीफार इरेक्ट व्हायला लागली. ओके, ती थोडीफार स्ट्रेट व्हायला लागली त्या अकॉर्डिंगली अँड दे वर एबल टू स्टँड स्ट्रेट, इरेक्ट स्टँड व्हायला लागली. पहिले ते असे वाकून असायचे, आता ते इरेक्टली म्हणजे इरेक्टली स्टँड व्हायला लागले, एकदम स्ट्रेट स्टँड व्हायला लागले. का तर त्यांचा लिंबर बोन जो होता तो पहिले जो बेंट होता आता तो थोडा स्ट्रेट व्हायला लागला, हळूहळू करून झाला. हे सगळं एकदाच झालेलं नाही.
ओके, दिस टूक प्लेस इन द कोर्स ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स, त्याला लाखो वर्ष लागली या गोष्टींना. ओके, so in this way they started to stand in the erect pasture, and there they came to the grasslands and they started to use their hands more frequently for eating and for doing all the other stuff. Now the first human like animal with the erect posture was seen to be evolved about 2 crore years ago. म्हणजे एखादा ह्युमन लाईक एप जो स्ट्रक्चर होता तो आजपासून 2 करोड वर्षांपूर्वी इरेक्ट पॅस्चर सोबत म्हणजे एकदम स्ट्रेट उभा राहून असा इव्हॉल्व झालेला अबाउट 2 करोड इयर्स एगो. ओके, 2 करोड वर्षांपूर्वी हे सगळं झालं की तो इरेक्ट व्हायला लागला. ओके, बट स्टील इट वॉज अन एप इट सेल्फ. तरी पण तो थोडाफार एपच होता. हा पूर्णपणे स्ट्रेट नव्हता उभा राहत. ओके, थोडाफार वाकलेलाच होता. सो ॲज यू कॅन सी 2 करोड इयर्स एगो हा जो तुम्हाला जर्नी ऑफ ह्युमनचा जो टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 9 वरती एक फिगर दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलाय बघा थर्ड जो दिलाय ड्रायोपिथेकस अबाउट 2.5 करोड इयर्स एगो, 2.5 करोड वर्षांपूर्वी हे सगळं झालं. ओके, देन द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल्स. आता तोपर्यंत तो एपच होता, थोडाफार इरेक्ट झालेला, पूर्णपणे इरेक्ट नव्हता झाला. ओके, एकदम स्ट्रेट उभा नव्हता. त्यानंतर मग अबाउट 1 करोड इयर्स एगो द फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल गॉट इव्हॉल्व्ड विच इज नोन ॲज रॅमॅपिथेकस. ओके, आता त्यांना नाव वगैरे दिलं आहे. रॅमॅपिथेकस जो आहे तो ईस्ट आफ्रिकामध्ये इव्हॉल्व झाला. ईस्टर्न आफ्रिका जो आहे तिथे रॅमॅपिथेकस म्हणून एक एप आहे, त्याच्यामध्ये तो इव्हॉल्व झाला. सो दिस वॉज मोर लाईक ह्युमन. हा थोडाफार ह्युमन सारखा दिसायचा. ओके, सो तो थोडाफार म्हणजे जास्त पण वाकलेला नव्हता, बट त्या 2.5 करोड वर्षांपूर्वी जे एप्स होते त्यांच्यापेक्षा थोडा इरेक्ट होता आणि त्याचे जे तोंडावरचे जे केस होते ते थोडेफार निघालेले. दी ॲज यू सी दी फेस, त्याची जी मॉर्फॉलॉजी ती फेस मॉर्फॉलॉजी ती थोडीफार आतमध्ये गेलेली. ओके, मोर लाईक ह्युमन. नाव आफ्टरवर्ड्स दिस एप ग्रो इन द साईज अँड बिकेम मोर इंटेलिजंट. आता त्याच्यानंतर काय झालं की हे जे एप्स आहेत ते साईजमध्ये ग्रो होत गेले, म्हणजे काय हाईट वाईज वगैरे ग्रो होत गेले, त्यांच्या इरेक्ट झाला पोस्चर म्हणून. अँड देअर ब्रेन ऑल्सो गॉट डेव्हलप, त्यांचा ब्रेन पण डेव्हलप होत गेला. अँड त्यानंतर मग एक साऊथ आफ्रिकामध्ये अबाउट 40 लाख इयर्स एगो दे वर इव्हॉल्व्ड. आजपासून 40 लाख वर्षांपूर्वी ते इव्हॉल्व झाले. म्हणजे बघा रॅमॅपिथेकस जो होता तो 1 करोड वर्षांपूर्वी होता आणि त्याच्यापासून त्याला पूर्णपणे किंवा थोडाफार तरी स्ट्रेट इरेक्ट उभा राहायला त्याला अबाउट 60 लाख इयर्स लागले. म्हणजे आजपासून 40 लाख वर्षांपूर्वी तो थोडाफार अजून स्ट्रेट किंवा तो अजून मोठा होत गेला. सो दॅट कोर्स ऑफ टाइम टूक 60 लाख इयर्स. 60 लाख वर्षांसाठी ते तसेच होते. अँड दिस हॅपन्ड इन दी साऊथ आफ्रिका. द मॉर्फॉलॉजी ऑफ दीज ह्युमन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू अपियर मोर लाईक द मेंबर ऑफ जेनस होमो. होमोजेनस किंवा सॉरी जो जेनस आहे होमो नावाचा जो जेनस आहे ते जे ॲनिमल्स आहेत आता त्यांची मॉर्फॉलॉजी जी आहे, त्यांचा जो स्ट्रक्चर आहे बॉडीचा स्ट्रक्चर तो थोडाफार ह्युमन्ससारखा दिसायला लागला किंवा होमोससारखा दिसायला लागला. जे ॲनिमल्स होमोसेपियन्स आपल्याला स्वतःला आपण म्हणतो होमोसेपियन्स. आपला जो सायंटिफिक नेम आहे, आपल्याला कॉमन नेम काय ह्युमन, तर तसंच आपल्याला सायंटिफिक नेम काय होमोसेपियन्स. तर हा जो होमोसेपियन माणूस आहे त्यातला होमो काय झाला जेनस झाला. मग ह्या होमोजेनसचे जे लाईक animals like structures, they were evolved in that course of time, and this started about 20 lakh years ago. हे थोडेफार 20 लाख वर्षांपूर्वी एक स्किल्ड ह्युमन तयार झालं. स्किल्ड ह्युमन म्हणजे ही वॉज एबल टू मेक दोज लाईक हथियार वगैरे तो बनवत होता. ते जे दगड असायचे ते दगड बनवायचे. त्यानंतर मग दे यूज दी बोन्स ऑफ दी डेड ॲनिमल्स फॉर हंटिंग. ओके, बोन्स यूज करायचे. त्यानंतर मग ते अजून बऱ्याच गोष्टी यूज करायचे लाईक झाडाचे फांदे वगैरे त्या सगळ्या यूज करायचे. ओके, सो हे स्किल्ड ह्युमन होते. दे वर एबल टू लाईक वेअर क्लोथ्स अँड ऑल द स्टफ. त्यानंतर मग ते थोडेफार केव्स वगैरेमध्ये राहायला लागले. सो या सर्व चेंजेस त्यांना एक 20 लाख वर्षांपूर्वी त्यांच्यात झाले. ओके, अँड दॅट ब्रेन गॉट डेव्हलप. नाव अबाउट 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved, and it may have existed in China and Indonesia of Asian continents. आणि आजपासून 15 लाख वर्षांपूर्वी हे जे ह्युमन्स आहेत हे एकदम स्ट्रेट चालायला लागले. ओके, दे वर एबल टू लाईक वॉक एकदम इरेक्टली, टोटली इरेक्ट. ओके, एकदम म्हणजे आता आपण जसे चालतो
तसे ते चालायला लागले अबाउट 15 लाख इयर्स एगो. ओके, सो पहिल्यांदा बघा की पहिल्यांदा त्यांची साईज वाढवण्यासाठी 60 लाख वर्ष लागली. नंतर मग सो दॅट हॅपन्ड अबाउट 40 लाख इयर्स एगो. त्यानंतर मग 40 to 20 लाख म्हणजे त्या 20 लाखच्या कोर्समध्ये त्यांनी काय केलं, त्यांचे ब्रेन वगैरे ते डेव्हलप झाले. नंतर मग त्यांनी त्यांचे स्किल्स डेव्हलप केल्या त्या कोर्स ऑफ टाईममध्ये. आणि त्या लगेच 50 लाख टू 15 लाख 20 लाख टू 15 लाखचा जो पिरियड होता 5 lakhs इयर्सचा, त्या इयर्समध्ये त्यांनी पूर्णपणे पॅस्चर जो आहे तो इरेक्ट करायला सुरुवात केली किंवा तो पूर्णपणे इरेक्ट चालायला सुरुवात झाली. ती त्यानंतर एव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यूड. आता ते अपराईट मॅन जो असतो त्याची जी एव्होल्युशन आहे ते कंटिन्युअस राहिलं. ओके, म्हणजे तो जो 15 लाख वर्षांपूर्वी जो माणूस तयार झालेला जो एकदम स्ट्रेट चालायचा विथ इट्स बॅक स्ट्रेट, त्याचं एव्होल्युशन कंटिन्युअसली होत गेलं. त्यांच्या अंगावरती जे फर होते ते कमी कमी होत गेले. ओके, त्यांचा जो ब्रेन आहे तो मोठा होत गेला. त्यांच्या फेसमधली मॉर्फॉलॉजी कमी कमी होत गेली. त्यानंतर मग त्यांचे जे हँड्स होते ते खूप लांब होते. सिन्स दे वर एग्स ते हँड्स छोटे होत गेले. त्यांचे लेग्स मोठे होत गेले. ओके, त्यांची हाईट वाढत गेली अँड they became more like humans. Okay, then about 1 lakh years ago and meanwhile they discovered the fire. आणि 1 लाख वर्षांपूर्वी माणसाने काय केलं, फायरची डिस्कवरी केली विथ दी परकशन टेक्निक. परकशन टेक्निक म्हणजे एक दगड जो असतो दुसऱ्या दगडावरती घासल्यानंतर जेव्हा स्पार्क क्रिएट होतं, दॅट टेक्निक ऑफ क्रिएशन ऑफ फायर इज कॉल्ड ॲज परकशन टेक्निक. नाव अबाउट the brain of 50,000-year-old man has been sufficiently evolved to the extent that it could be considered as a member of Homo sapiens. म्हणजे आजपासून 50,000 वर्षांपूर्वी जो ह्युमन तयार झाला, ओके, त्याला आपण म्हणू शकतो की आता त्या माणसाला आपण होमो सेपियन्समध्ये म्हणजे आपल्या कॅटेगरीमध्ये ॲज अन इंटेलिजंट मॅन आपण कन्सिडर करू शकतो. ओके, देन निअँडरथॅल मॅन हॅज टू बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ द इंटेलिजंट पर्सन. म्हणजे आजपासून 50,000 वर्षांपूर्वी जे क्रो-मॅग्नन मॅन किंवा निअँडरथॅल मॅन जे इव्हॉल्व झालेले हे पूर्णपणे इंटेलिजंट पर्सन होते त्यावेळेस. ओके, दे आर सेड टू बी द इंटेलिजंट पर्सन. आणि तेव्हापासून मग एव्होल्युशन हा खूप फास्ट झाला. म्हणजे मागच्या 1 लाख वर्षांमध्ये 50,000 वर्षांपर्यंत इन द 50,000 years त्यांचं जे एव्होल्युशन आहे हे खूप जास्त फास्ट व्हायला लागलं. म्हणजे निअँडरथॅल मॅन त्यानंतर मग त्यांनी काय केली, त्यांनी हळूहळू करून ग्रुप्स बनवायला सुरुवात केली. ते शिकार करायला सुरुवात केली. दे स्टार्टेड टू मेक कॉलनीज. देन छोटे छोटे कॉलनीज बनवायला लागले, फार्मिंग करायला लागले, कॅटल ब्रीडिंग करायला लागले. त्यानंतर मग त्यांनी एम्पायर्स बनवले, सिटीज बनवल्या, विलेजेस होते. नंतर मग सिटीज बनवल्या, फार्म्स वगैरे होते, कॅटल्स वगैरे होते. आणि नंतर मग आपण बघू शकतो की स्टोन एज मॅनपासूनचा जो प्रवास आहे, ओके, अबाउट 5,000 years ago आजपासून 10,000 वर्षांपूर्वी फार्मिंग चालू केली त्यांनी. 5,000 वर्षांपूर्वी त्यांचे सिटीज वगैरे किंवा कल्चरल डेव्हलपमेंट चालू झाले. त्यांचे लँग्वेजेस तयार झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांच्या. त्यानंतर मग त्यांचे कल्चर्स तयार झाले वेगवेगळे, राईट. मग अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी क्लोथ्स वगैरे घालायला सुरुवात केली वेगवेगळ्या प्रकारचे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या त्या मीन वाईलमध्ये. ओके, देन about and the science emerged about 400 years ago. आणि 400 वर्षांपूर्वी नंतर मग ते सायन्स इव्हॉल्व झालं आजपासून 400 वर्षांपूर्वी. ओके, अँड दॅट वॉज गिवन बाय न्यूटन. न्यूटनने सर्वात आधी हे जे केलेलं डिस्कवरी ऑफ यू कॅन से दी ग्रॅव्हिटी. मग त्याच्यानंतर मग बऱ्याच गोष्टी झाल्या. ओके, त्याच्यानंतर मग रेव्होल्युशन झालं की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 200 वर्षांपूर्वी झालेलं किंवा 100 वर्षांपूर्वी झालेलं. मग इंडस्ट्रीज खूप जास्त झाल्या आणि नंतर मग आपण बघतो आत्ताची लाईफ आपली किती फास्ट आहे. सो विचार करा की आजपासून 4 करोड वर्षांपूर्वी जे लेमर्स होते त्यांना पूर्णपणे इव्हॉल्व व्हायला ॲज अ माणूस त्यांना किती वर्ष लागले, अबाउट 4 crores. 4 करोडच वर्ष लागले, फक्त 50,000 वर्ष कमी. आणि गेल्या फक्त 50,000 वर्षात आपण पूर्णपणे कसे डेव्हलप झालो आहे की वी वर लिव्हिंग इन स्मॉल ग्रुप्स. आपण शिकार करायचो आणि आता आपण वी लिव्ह इन दी सिटीज इन दी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी की वेर यू कॅन सी डिरेक्टली इन द रेकॉर्डेड लेक्चर. बट त्यावेळेला आपण तिकडचे रेकॉर्ड करू शकले नाही जे काही गोष्टी होत्या त्या, राईट. सो दिस इज वेअर दी इव्होल्युशन बिगिन्स. सो हे जे इव्होल्युशन आहे त्यावेळेला ह्युमन एव्होल्युशन झालं 4 करोड वर्षांपूर्वी आजपासून. ओके, right before the dinosaurs got extinct, right? This is all about human evolution. So as we see, this was the last topic of our lesson. याच्या पुढे आपण सेकंड लेसन चालू करायचं. एनिथिंग रिलेटेड टू दिस तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर यू माइट
ask me on the Google Classroom or WhatsApp वरती विचारू शकता.